स्वच्छता ही सेवा, चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान। केडीएमसी 9 प्रभाग अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान 9 प्रभागांतर्गत सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी राबवलं 4 ठिकाणी स्वच्छता हीच सेवा अभियान। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने विद्यमान मोदी केंद्र सरकार यांनी स्वच्छता ही सेवा अभियान राबवून स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जण आपले घर कसे स्वच्छ ठेवतो तशी आपली गल्ली, आपले शहर स्वच्छ असायला पाहिजे, यासाठी चालेल हा उपक्रम आहे। या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे। सर्वप्रथम लोकांना या देशात आपला अधिकार समजले, परंतु कर्तव्यापासून नागरिक दूर का झाले? देशाचा पाय हा 140 कोटी लोकसंख्येच्या हाती असताना आपलं घर जसं स्वच्छ असावं असं वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर, देश स्वच्छ असावं असं का वाटत नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात? जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर, गल्ली स्वच्छ झाली पाहिजे। मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील? आज केडीएमसी 9 प्रभागामध्ये सुरू असलेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी शिवसेना युवा सेनेचे मधुर म्हात्रे, एल घुटे, स्वच्छता निरीक्षक मोहन दिगे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच 50 विद्यार्थी, संतोष खामकर उपविभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक रोहिदास पाटील, शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 100 कर्मचारी वर्ग, फेरीवाला संघटनेचे सदस्यांसह अनेक समाजसेवक, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे अभियान चेतना शाळा, बुद्धविहार, SR पेट्रोल पंप ते नांदुली कमान, नांदुली गाव, तलावारे गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले। यावेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केलं आहे की स्वच्छता ही आपली सेवा आहे। गांधी सप्ताह, गांधी जयंतीनिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशामध्ये स्वच्छ अभियान हे राबवण्याचं चालू केलेलं आहे। खरं तर आपण बाहेर देशामध्ये जेव्हा जातो त्या टायमाला आपण बघतो हा देश एवढा सुंदर, तो देश तेवढा सुंदर आहे, तिकडे घाण नाही, कचरा नाही, पण ही सर्व जिम्मेदारी आपली आहे आणि ही सर्व मेगा कचरा मेरी जिम्मेदारी ह्या भावनेतून आपण जर सर्व देशाचे नागरिक जर चालले तर स्वच्छता अभियान घेण्याची जरूरत पडणार नाही। पण तरीसुद्धा हे सर्व जनजागृती करण्यासाठी आपण हे स्वच्छता अभियान राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून सर्व विविध पक्षाचे लोक, विविध पंथाचे लोक या स्वच्छता अभियानमध्ये सामील झालेले आहेत आणि हे स्वच्छता अभियान करतो जेणेकरून जिथे घाण दिसत नाही तिथं लवकर कोणी कचरा टाकत नाही आणि म्हणून अशी जर घाण रस्त्यावरती दिसली नाही तिथं कोणी कचरा टाकणार नाही आणि स्वच्छ भारत हे मोदी साहेबांचं स्वप्न, गांधीजींचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे आणि ह्यासाठी प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी पूर्ण केली पाहिजे आणि ह्याच्यातून आपण हा सप्ताह आयोजित केलेला आहे। आज खरं तर आज सर्वत्र एकाच वेगवेगळ्या आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये आपण जरा पाऊस कमी झाल्याच्यानंतर आपण जर बघितलं असं जिथं चिखल आहे त्या ठिकाणीचा कचरा साफ करायला जमत नाही, डेब्रेज उचलायला जमत नाही, पण पाऊस कमी झाल्याच्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छता अभियान राबवून ते स्वच्छ करू। स्वच्छता सेवा या उपक्रमाअंतर्गत आज संबंध भारतभरामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिलेली आहे। खरं तर प्रशासकीय जबाबदारी म्हणून त्या शासन व्यवस्थांची जबाबदारी असते कचरा साफ करणं, परंतु 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं बघता बघता स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून उभी राहिली आणि आज आपण बघतो शासन स्तरावर प्रत्येक प्रभागात, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या स्तरावरची लोक सगळेजण स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत असतात। कारण की बऱ्याच वेळेला काय असतं की आपण फक्त कचरा निर्माण करत असतो, परंतु ती साफसफाई करणं ही जबाबदारी त्या व्यवस्थेची असं समजत असतो। म्हणून आपल्या दारात ज्या वेळेला घंटागाडी येत असते त्यावेळेला कचरेवाला आला आपण असं बोलत असतो, पण खऱ्या अर्थानं आपण स्वतः कचरेवाले असतो कारण की आपण तो कचरा निर्माण केलेला असतो। परंतु देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या वेळेला स्वच्छ भारत अभियान ही मोहीम छेडली आणि खऱ्या अर्थानं लोकांना या सगळ्या गोष्टीची जाण झाली की खरोखर निर्माण होणारा कचरा आपला असतो आणि पहिली जबाबदारी खऱ्या अर्थानं आपली आहे। महानगरपालिकेने कितीही व्यवस्था केली स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत म्हणा किंवा शून्य कचरा मोहिमेच्या अंतर्गत म्हणा, परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष सामान्य नागरिकांचा त्याच्यात सहभाग येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्वच्छता ही होणार नाही आणि खरोखर शहराच्या आपल्या सौंदर्यीकरणासाठी म्हणा किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणा स्वच्छता ही खूप गरजेची आहे। ह्याच विषयाचा एक भाग म्हणून आज पूर्ण 15वाडा एक स्वच्छता अभियान म्हणून राबवलं जात आहे। आज आमच्या आय प्रभागामध्ये आमच्या वॉर्ड ऑफिसर मुंबरकर मॅडम आणि मगाशीच आपल्या कल्याणपूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा इथे सहभाग घेतला आणि खरोखर खूप चांगल्या पद्धतीने याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। मी खरोखर मुंबरकर मॅडमचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो
की त्याने खूप चांगल्या पद्धतीची यंत्रणा इथे निर्माण केली आहे, जेणेकरून सामान्य नागरिक याच्यात सहभागी व्हावेत आणि खऱ्या अर्थानं 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने हा जो काय होत असलेला स्वच्छता सेवाचा जो कार्यक्रम आहे श्रमदानाचा, हा खऱ्या अर्थानं यशस्वी व्हावा असा प्रयत्न आणि मी शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थानं हा खरोखर यशस्वी कार्यक्रम घडेल। जनजागृती राबवण्याचा जो काय आपला महापालिकेचा जो काही संकल्प आहे आणि देशभरात पूर्णपणे जी काही चळवळ चालू आहे आणि माननीय आयुक्त महोदय माननीय आयुक्त महोदय भाऊसाहेब दांगडे साहेब या आणि अतिरिक्त आयुक्त महोदय चितळे साहेब, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतुल पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आज सर्व महिला भगिनींना आज घरातून बाहेर काढलं की आपल्याला आज हे काम करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण महिला जसं घर स्वच्छ ठेवतो तसंच बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता आपण काहीतरी आणखीन चांगल्या प्रकारे वेगळ्या प्रकारे अशी जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे लोकप्रतिनिधी तर आहेतच, पुन्हा माननीय सन्माननीय आमदार साहेब, माननीय नगरसेवक मोरेश्वर साहेब यांनी ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने या लोक चळवळ होणं आवश्यक आहे। प्रशासन तर प्रयत्न करतच असतं, परंतु एका हाताने टाळी वाजत नाही ना, मग त्याच्याकरता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या नागरिकांपर्यंतही चांगले काही मेसेज जाणं आवश्यक आहे आणि आत्तापर्यंत नाही म्हटलं तर भरपूर सुधारणा आहे। कचरा टाकण्याबाबत लोकही सुधारलेले आहेत, परंतु जेवढी आवश्यक आहे तेवढी जनजागृती अजून होत नाही आहे। त्याकरता आज हा जो एक प्रकारचा आपला कार्यक्रम राबविला जात आहे, जनजागृती करण्यात येत आहे, म्हणजेच जशी आपली ईश्वर सेवा आहे, ईश्वर सेवा केल्याने आपल्याला समाधान लाभतं, त्याचप्रमाणे स्वच्छता हीच आपली सेवा आहे हे सुद्धा होणं आवश्यक आहे आणि ह्याच्यातून काही वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला नागरिक म्हणून स्वतःला काय समाधान लाभतं हे दाखवून देण्याकरता हा जो काय 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने जो आज मोदी साहेबांनी जे काय आज हे काय कार्यक्रम राबवलेला आहे तो खूप गौरवास्पद आहे आणि खूप छान आहे। यामध्ये उत्स्फूर्तपणे महिला तर आहेतच, परंतु आज लोकप्रतिनिधी म्हणून मोरेश्वर भोईर साहेबसुद्धा आणि आमदार साहेब, माननीय आमदार साहेब गणपतशेठ गायकवाडसुद्धा आणि सगळे म्हणजे तळागाळापासून ते सर्व कार्यकर्ते पण ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन खूप छान प्रकारे त्यांनी आपला हा रोड स्वच्छ पण केलेला आहे आणि इतकंच नाही तर असं आपलं वारंवार घडूया आणि घडवून आणूया असेही त्यांनी काही वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मी सर्वांचा आभार मानते की अशा गोष्टी होणं फार गरजेचं आहे आणि होतच राहणार आणि तसे आमच्या साहेबांचे आयुक्त साहेबांचे तर आदेश आहेतच, निर्देशसुद्धा आहेत आणि हे स्वच्छता होतच राहणार आणि करतच राहणार। याकरता नागरिकही आता सज्ज झालेले आहेत, तयार झालेले आहेत। धन्यवाद। नमस्कार। स्वच्छता अभियान के लिए ढेर सारी हमारे जो नागरिक हैं उनको मेरे तरफ से यही सुझाव है कि प्रत्येक नागरिक को ये मुहिम चलाना चाहिए कि स्वच्छता अभियान हमारे हर एक घर में है और बाहर भी है। जब हम स्वच्छ भारत बनाएंगे तो हर एक नागरिक को इसके साथ एकजुट होकर के इस काम को करना है, न कि महानगर पालिका के ऊपर ही सिर्फ छोड़ना है, बट हमारे दिल में ये होना चाहिए कि जब हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इस मुहिम में शामिल हो गए तो हम लोग क्यों नहीं, बट हमें बार बार जागरूक करना पड़ता है कि स्वच्छता अभियान और स्वच्छता अभियान ये पब्लिक हमारी जो नागरिक है उनके लिए ही नुकसानदायक है। इससे बीमारियां होती हैं, डेंगू होता है, बहुत सारी ऐसी जो जानलेवा बीमारियां होती है, सिर्फ स्वच्छता नहीं होने के कारण ये सब होता है। मैं ज़्यादा शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण।